सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी नागपूर सज्ज असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली होती। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळपासून नागपूर शहरातील विविध चौकांमध्ये नाकाबंदी आणि कडक तपासणी सुरू होती। विशेष म्हणजे नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील स्वतः या बंदोबस्ताचा आढावा घेत होते। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता। शहरातील प्रमुख चौक तसंच वर्दळीच्या मार्गांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात होती। मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत होतं। तसंच ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली जात होती। स्वतः पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बंदोबस्ताचा आढावा घेतला। त्यांनी नागरिकांशी संवाद साधून वाहतूक नियमांचं पालन करण्याचं तसंच पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं। पोलीस आयुक्तांनी गुलाब पुष्प देऊन नववर्षाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या। हा नागरिकांसाठी सुखद धक्का ठरला। Enjoy. God bless you. Thank you, All the sir. best. Thank you, sir. Do well. Thank you so much. इनके ऊपर watch रखो। बंदोबस्तादरम्यान दुचाकीस्वारांची हेल्मेट तपासणी, चारचाकी वाहनांची कागदपत्र तपासून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली। तसंच दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। सीट बेल्ट लगाओ, ठीक है? डैड नहीं बोलेंगे, वो सिखाएंगे नहीं, खुद नहीं लगा वो। इनको बाद में काम करके सिखाना।